मुंबईतील परळ चिंचपोकळी परिसरात ईद मिलादच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। धार्मिक घोषणाबाजी, पोस्टर फाडल्याचा आरोप, त्यानंतर झालेली बाचाबाची, धक्काबुक्की आणि दगडफेकीमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे। आता याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी एका शिवसैनिकाने थेट आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे। विशेष म्हणजे या घटनेनंतर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते त्याचा संवाद देखील त्यांनी शेअर केला आहे। जय महाराष्ट्र साहेब। जय महाराष्ट्र। हाय। काय झालं काल? मी आता बघत होतो सगळं। हा 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 जास्ती नाही लागलं ना? नाही, टाके लागले, 3 टाके बसले डोक्यावरती। त्यांनी बांबू आहे, लोखंडाचा रॉड फेकून मारला ना, त्याच्यावर काय झालं साहेब? कोण होते? कुठे होते? हे सगळे तिकडनं आले, बायका साईडनं तिकडनं आले सगळे त्या रोडने। आणि आपलं गणपतीचा वर्कशॉप आहे ना, सेंटर वर्कशॉप, तिथे गणपती बद्दल, तर तिथेच त्यांचं काहीतरी वाद चालू होता पोलिसांबरोबर। त्यांनी आडवे गाड्या लावलेल्या आणि ते आतमध्ये घुसायला बघत होते तिकडे। तर आपले स्थानिक नगरसेवक आहेत ना, भारती विंडेकर, त्यांनी मला फोन केला की असं असं झालंय, जाऊन बघ। तर आम्ही बाहेर गेलो बघायला गेलो तर त्यांचा पूर्ण मॉबच्या मॉब तिकडे घोषणा देत होते आणि पोलिसांच्या अंगावर जात होते। आणि त्यांनी ठरवून आलेले, आणि ते त्यांना माहिती आहे आपल्या इथे पण गणपती बसलाय, त्यांनी त्यांच्या बाईक आपल्या आतमध्ये टाकल्या, मंडपात इथे बिल्डिंगच्या एंट्रन्सच्या आतमध्ये टाकल्या झेंडे लावून। आपली पोरं 5-6 जण होतो आम्ही बोललो बाईक बाहेर काढा बोललो, तर ते आमच्या अंगावरती आले आणि जोरजोरात घोषणा द्यायला लागले। तर पोलिसमध्ये पडले तर पोलिसांनी थांबवलं त्यांना। काय आम्हालाच नाही माहिती काय झालं त्यांचं ते। पोलिसांनी थांबवलं तर आपले बॅनर त्यांनी फाडले आणि बाहेरची जी परात लावलेली ना बांबूची, ते त्यांनी तोडले। मग त्याच्यावरनं मग ते वाद चिघळला गेला। मग ते सगळे आपली पोरं जमली, मग ते हातापाई झाली त्यांच्या बरोबर त्यांना। आणि त्यांनी पहिलं पोलिसांच्या डोक्यात टपल्या पण मारल्या आमच्या समोर, सिनियरच्या साठी। 3 स्टार होते दोघं। आता बोलतात तर पकडले, आणि त्यांनी मला घरी आम्हाला सगळ्यांना बाहेर यायला नाही सांगितलंय म्हणून। हो, भरपूर चोप तिकडच्या तिथेच चोपला सगळ्यांना। नाही, कोणालाच नाही, एकाला पण नाही सोडलं। महिलांच्या पण, आपली महिला पण उतरलेला, महिलांनी पण चांगला चोपला त्यांना। कारण की साहेब कसं, आम्हाला काय, आपल्याला काय करायचंच नव्हतं, आमचं राहणीमानी पण नव्हतं ते बरोबर। हा, ते त्यांचा उत्सव करतो। बॉटल, काचेच्या बॉटल फेकल्या, हेल्मेट। हा, नाही साहेब, बरोबर बोला, ते कोणतरी मागणं यांचा मास्टर माइंड आहे। कारण की त्यांनी ठरवून काचेच्या बाटल्या फेकल्या। एक टेम्पो आडवा उभा केला छोटा, त्याच्यामध्ये त्यांचे सामान पण होते सगळे, तलवार बिलवार म्हणून। पण पोलिसांनी हा काहीतरी वेगळं, बरोबर आहे। कारण की आम्ही ना त्यांच्या झेंड्याला हात पण नाही लावलेला, काहीच नाही केलेलं। आम्ही फक्त बोललो त्यांना बाईक बाहेर घ्या, कारण की महिला, आमचं घर आहे इकडे, तुम्ही आहेत पण म्हणजे डायरेक्ट सोसायटीच्या आतमध्ये बाईक येऊन लावतायत। तर ते डायरेक्ट अंगावर येऊन चालूच केले। म्हणजे ते कसं, एकाला बॉडे पाठवत आणि 100 जणांनी मागून यायचं, त्यांनी कारण शोधलं फक्त, ते निमित्त करत होते आणि मारामारी चालू केली त्यांनी। ठीक आहे, काळजी करू नका, मी पण याचं थोडं